मी तुम्हाला इथे बोलावण्यासाठी घेतलंय की तुम्ही हा दावा मागे घ्यावा. हे तुम्ही नाही सांगायचं. ठीक आहे, मग आता शेवटचं एक सांगावं लागेल. ना इलाजाने तुम्ही इथून तर निघून जाल, जगातूनही उठाल, मग तेव्हा मात्र मला दोषण द्यायचं नाही. ऐक ऐक, आणखीन एक महत्वाची गोष्ट. कुठली? 1999 मध्ये एक डीमॅट अकाउंट उघडलेलं दिसतंय. अरे त्याचा नॉमिनी तू आहेस. काय? न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना जर कंपनी महाबळांच्या हातात राहिली तर ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंपनीत काहीही उरणार नाही. सध्या तरी हे सगळं थांबवण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. कशासाठी फोन केलाय? तुम्ही वकिलाचा सल्ला घेतला असं ऐकलंय. कुणी सांगितलं? मॅडम ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मी ऐकलं ते खरं आहे की खोटं आहे. आणि मी म्हंटल खोट आहे तर यापुढे तुमच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. वा, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या सोयीनेच बघता येतात. नाही काय, तुम्ही वकिलाला भेटलात तर ते मला सांगणं आवश्यक आहे. पण मी वकिलाला भेटले तर ते तुम्हाला सांगितलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही वकिलाकडे गेला होतात तर आपण एकमेकांशी बोलतो याचा अर्थ असा नाही की आपले स्वतंत्र मार्ग बंद झाले. असं कसं होईल? मला फक्त एवढंच म्हणायचं की आपण एकमेकांना विश्वासात घ्यायला हवंय, किंवा आपण ठरवून टाकूयात की आपण स्वतंत्रपणे लढणार आहोत. ठीक आहे, तुम्हीच सांगा काय करायचं. तुमच्या वकिलांनी काय सल्ला दिला? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. असं कसं होईल? तुमचे वकील काय म्हणतात त्यावर आपण दोघांनी बरोबर एकत्र राहायचं की नाही हे ठरतं. माझे वकील म्हणाले की श्रीयुत दंडवते आणि त्यांचे न्यासाचे कागदपत्र खोटे. काय? हो. तुम्ही अस्वस्थ का झाले? ते असं कसं बोलू शकतात? तुमचे डॉक्युमेंट्स खरे आहेत ना, मग अस्वस्थ कशाला होतात? माझ्या वकिलांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलं. वा रे वा, काही बोलायचं. कोण आहे वकील हा? आपण एकमेकांना संपूर्ण माहिती द्यायची असं कुठे ठरलंय अजून? मी माझ्या बाजूने तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. किती खोटं बोलाल दंडवते साहेब. काय हो, काय लपून ठेवलंय मी? तुमच्या आणि संजीवच्या मध्ये पूर्वीचं नेमकं काय भांडण आहे? त्याचा या आपल्या केसशी काहीही संबंध नाही. केसशी नसेल पण माझ्याशी व्यक्तिगत संबंध आहे. काय? तुम्ही प्रत्यक्ष भेटा, मग सांगते. काही करून या प्रोसेसवर आपण स्टे आणायला हवा. पटतंय मला, पण हा स्टे आणणार कोण आणि कसा? कारण तुम्हाला माहितीये हिना तर आपल्याच तोऱ्यात असते आणि दंडवतेंवर विश्वास ठेवावा तर आता तशी परिस्थितीही नाही. म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला आणि इथे बोलवून घेतलं. तुम्ही त्या ब्रह्मेंना विचारलं का? विचारलं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा काही अधिकार नाहीये, त्यामुळे तुम्ही कोर्टात जरी गेलात तरी ही प्रोसेस फार काळ आपल्याला नाही लांबवता येणार. ओके. मी पण माझ्या एका मित्राला सल्ला विचारला होता. तो म्हणाला की कायदेशीर वारस असल्याचं सांगत खोट्या कागदपत्रांच्या आधारे काही माणसं तुझ्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारायचा प्रयत्न करतायत असं सांगून परिस्थिती जैसे ते करण्याचा प्रयत्न करता येईल. मग तुम्ही काय ठरवलं? काही नाही, मी असं ठरवलंय की आपण काहीच करायचं. का? म्हणजे कंपनीचं नुकसान झालं तरीही?
म्हणजे कंपनी कंपनी आणि कंपनीच्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून मी हा डिसिजन घेतला. मला मला नाही समजलं. तुमचाच दाखला देतो. माझ्या जागी जर परब साहेब असते त्यांनी काय डिसिजन घेतलं असतं? बरोबर आहे तुमचं. परब साहेब नसते गेले कोर्टात. पण आता आता तुम्ही काय विचार केला? म्हणजे हे हे सगळं कसं थोपवायचं आपण? हे सगळं तुम्ही थोपवायचंय. कसं ते मी सांगतो. तुम्ही फक्त ब्रह्मेंना कल्पना द्यायची, त्यांना फक्त एवढी आयडिया द्यायची की ही चौकशी तुम्हाला करायची. ब्रह्मे जरी कायदेशीर सल्लागार असतील तरी कायद्याची त्यांची समज अतिशय बेताची. या मालमत्तेवर नेमका कुणाचा अधिकार आहे, नेमका कुणाचा दावा खरा आहे, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाची आपल्याला वैयक्तिक चौकशी करायलाच लागेल असं त्यांना सांगायचं. हो, पण हे सगळं मला मान्य असलं तरी हिना, दंडवते आणि मुख्य म्हणजे महाबळेंना हे हे कोण समजावणार? समजून सांगायचं, खूप प्रेमानं समजून सांगायचं. प्रत्येकाला आपण हे समजावून द्यायचं की हा प्रश्न, हा वाद सामंजस्यानं सुटायला हवा. वाद घालून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही, ते कोणाच्याही हिताचा नाही. एकदा हे केल्यानंतर प्रत्येकाची खरी बाजू तुमच्या समोर येईल. मग आपल्याला कळेल की परब साहेबांनी कोणाबरोबर आणि नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा करार केला. मग काय, एखादा छानसा वकील बघायचा आणि त्याच्या थ्रू या मालमत्तेवर ज्याचा हक्क आहे त्याला तो हस्तांतरित करून टाकायचा. पण हे तिघे या निर्णयाला मान्यता देतील, म्हणजे तयार होतील ते? ते सगळे या प्रस्तावाला तयार होतील. याच्यासाठी कारण प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक भीती आहे की माझी कागदपत्र खरी नाहीत म्हणून तरी माणसं कोर्टात जात नाहीयेत ना. म्हणून सरळ मार्गाने का होईना किंवा खळखळ करत का होईना पण ही माणसं या प्रस्तावाला होकार देतील. पटतंय मला. एक सांगू तुम्हाला, म्हणजे मी आता असं बोलणं प्रशस्त नाही वाटणार, पण एकूणच तुम्ही प्रॉब्लेम जसे सॉल्व्ह करता, म्हणजे तुमची बोलायची स्टाईल, आणि तुम्ही खरंच मला असं वाटलं की परब साहेबच बोलतायत, म्हणजे तेच आहेत माझ्यासमोर. थँक्यू सो मच. काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतातच. आता मी सांगितलं की संजीवच्या आईचं आणि तुमच्या आईचं, सरोजताईंचं कडाक्याचं भांडण झालं होतं. ते भांडण मी मिटवलं होतं. तर या गोष्टीवर तुमचा विश्वास बसेल? आणि नाही बसला आणि तुम्ही सरोजताईंना विचार तर पुन्हा एक नवा वाद निर्माण. ह्या सगळ्या व्यक्तिगत गोष्टी, त्याचा इथे काय संबंध? एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय की या गोष्टीचा संबंध नाही, त्या गोष्टी मध्ये आणायचंच कशाला, नाही का? हे बघा, संजीवची माहिती मला माझ्या व्यक्तिगत लढाईसाठी हवी आणि आपण जर इथे एकमेकांना सहकार्य करतोय तर तुमच्याकडनं एवढी अपेक्षा करणं रास्तच आहे. तेच म्हणतोय ना की तुमचा संजीव मध्ये एवढा इंटरेस्ट का आहे हे मला कळलंच पाहिजे ना. तुम्हाला जर एवढ्या बारीक बारीक गोष्टी माहिती आहे तर एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहिती नाही, हे मात्र अति होतंय. ओके, म्हणजे माझ्या तोंडूनच ऐकायचंय तर मी जर या प्रॉपर्टीची दावेदार ठरले तर माझ्या आईच्या हट्टामुळे संजीव या प्रॉपर्टीतला अर्धा दावेदार ठरणार. आणि असं काहीही घडण्याआधी मला त्याला इथून काढायचंय
आणि म्हणूनच मी त्याची बारीक सारीक माहिती काढते. एक जरी धागा मिळाला ना की मी त्याला संपवणार. माझा सल्ला कदाचित तुम्हाला रुचणार नाही, पण तरी देतो. हा तुमचा प्रॉपर्टीचा दावा तुमच्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडू नका. आणि कायद्याच्या दृष्टीने पाहता त्याला काहीही मिळणार नाही. अगदी स्पष्ट आहे. मगाशी तुम्ही बोलण्याच्या ओघात म्हणालात की ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळाली तर. पण मॅडम, ही प्रॉपर्टी पूर्णपणे तुम्हालाही मिळू शकत नाही. का? कारण प्रत्येकाचा दावा स्ट्रॉंग आहे. माझा दावा सगळ्यात स्ट्रॉंग. असं प्रत्येकाला वाटतं. मी तुमच्याशी का सहकार्य करतोय, का बोलतोय? कारण महाबळांचा धोका सगळ्यात जास्त आहे. आपण भांडलो तर तुम्हाला काहीतरी मिळेल, मला काहीतरी मिळेल. पण महाबळ जर प्रबळ ठरले तर सगळी प्रॉपर्टीज घेऊन जातील. त्यांना बाजूला करायचं असेल तर आपली कागदपत्र खरी ठरायला हवी आहे. पण मग तरीही आपल्यातला वाद तसाच राहणार. मग आता तरी कशाला एकत्र व्हायचं? अहो, आपला वाद सामंजस्यानं, कायद्याच्या हस्तक्षेपानं संपुष्टात येऊ शकतो. पण भांडायला प्रॉपर्टी आधी शिल्लक राहिली पाहिजे. हा महाबळ कोणत्या आधारावर उड्या मारतोय हेच कळत नाही. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे का? तुम्हाला तुमच्या सुरक्षतेसाठी ज्या गोष्टी आवश्यक वाटतात त्या तुम्ही काढा. मला माझ्या सुरक्षतेसाठी ज्या गोष्टी आवश्यक वाटतात त्या मी लिहून काढतो. दोन्ही बाजू नीट समजावून घेऊयात आणि आपल्या दोघात एक करार करूया. छान. म्हणजे आपल्या वादामध्ये आता आणखीन एका कागदपत्राची भर पडणार. नाही नाही नाही. महाबळांचा हा करार जोपर्यंत फोल ठरत नाही तोपर्यंतच हे आपल्या दोघांवर बंधनकारक आहे. विचार करता येऊ शकतो. नाही नाही. तुर्तास आपल्या दोघांचा एक कॉमन वकील हवा. कोण? ब्रह्मे वकील? नाही, ते आपल्याला मदत करणार नाही. आणि केली तरी नको. कारण त्यांच्या माध्यमातून ही बातमी संजीव किंवा वर्षापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे आपल्याला कदाचित अडचण होईल. तुमचे वकील कोण म्हणालात? ॲडव्होकेट दासानी. ॲडव्होकेट दासानी. ठीक आहे, चालतील. पण एका अटीवर. आपण दोघांनी मिळून त्यांच्याकडे जायचं. श्वेता, काय रे, आज एकदम खुश? येस. कारण आता आपले ग्रह बदलायला लागलेत. काय म्हणाली वर्षा? हा, ती सुरुवातीला टिपिकल खडूस असल्यासारखी वागली, पण नंतर तिने छान कोऑपरेट केलं. मागच्याच वेळी तिने तिच्या मनातली तळमळ बोलून दाखवली होती, पण आता तिनं माझं म्हणणं मान्य केलं. असं काय सल्ला दिलास तू? तेच आपलं जे ठरलं होतं ते, की कंपनीच्या हितासाठी सगळ्यांनी ब्रह्मेंना सहकार्य करायचं आणि अंतर्गत चौकशी करून काय तो डिसिजन घ्यायचा. छान. असं सगळ्यांनी मान्य केलं ना, खूप बरं होईल रे. करतील, सगळे मान्य करतील. म्हणजे मला खरंच आतून तसं वाटतं किंवा ना मी त्याच कॉन्फिडन्सने तिच्याशी बोललो. बरं झालं, एक काम तरी पुढे सरकलं बघ. ही वर्षा हळूहळू का होईना कोऑपरेट करायला तयार झाली, हे काही थोडं नाही आहे. हे नाही म्हटलं तरी खूप आनंदाची बाब आहे. आणि हे गोड त्याच्यासाठी. थँक्यू सो मच. तुला माहिती आहे, मला असं वाटतं की आपण अर्धी लढाई जिंकलो, पण अर्धी लढाई अजून जिंकणं बाकी आहे. तुम्हाला जो तो आयडी दिला होता ना, तो मी ब्रोकर बरोबर व्हेरीफाय केला. ते अकाउंट अजूनही ऍक्टिव्ह आहे. मी एकदा नॉमिनी असल्याचं सिद्ध झालं आणि माझी आयडेंटिटी एकदा प्रूव्ह झाली
तर आपल्याला त्या अकाउंटच्या डिटेल्स कळतील. पण पण ही वर्षा कशी काय एकदम बदलली रे? बघ, वर्षाचं सोड, तुला माहितीये का याच्यात काय दडलंय? म्हणजे ह्या अकाउंटमध्ये 50,000 रुपयाचे जरी शेअर्स निघाले ना तरी झालं ना, आपली 3-1 महिन्याची सोय झाल्यासारखंच आहे. वाईट वाटलं? म्हणजे तुझा विचार करण्याचं नाही रे, काय वाईट परिस्थिती आली आपल्यावर ह्याचं वाईट वाटलं. नको असा विचार करूस. हे बघ, दिवस बदलत आहेत. राहता राहिला त्या वर्षाचा प्रश्न. मला असा विचार येऊन जातो, असा थॉट येऊन जातो की अचानक कशी काय बदलली. अरे तेच ना, बघ जरा जपून, नाही म्हणजे गोड बोलून भलतंच काहीतरी गळ्यात पाडायची. हो ग, मी हा विचारच नव्हता की. कंपनीचा कारभार बघता इंटरनल ऑडिटसाठी किमान 70 दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर कायदेशीर हस्तांतरण करण्यासाठी किमान 15 दिवसांचा अवधी लागेल. सबब या मुदतीपर्यंत कंपनीचे विद्यमान कार्यकारी मंडळ कायम ठेवण्यात यावे व सदरच्या प्रक्रियेत कोणासही दखल देण्याचा अधिकार देऊ नये. हे सगळं नीट टाईप करा आणि ॲडव्होकेट ब्रह्मेंकडे पाठवून द्या. आणि एक काम करा, त्याआधी एकबोटेंकडून तपासून घ्या आणि त्यांनी काही दुरुस्त्या सांगितल्या तर त्या करा. ओके? आणि तुम्ही स्वतः जा आणि सोबत नोटीसही घेऊन जा. ओके? आणि त्या नोटीसला काय उत्तर द्यायचं हे सुद्धा ब्रह्मेंना विचारून घ्या. आणि उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मला हे डॉक्युमेंट्स माझ्या टेबलवर हवे. ओके? पन्नालालजी, आता जरा स्टेप बाय स्टेप जाऊया. एक एक पायरी असेल कामाची. बोला सर. पहिली स्टेप, कंपनी ताब्यात घेऊ. काय? बळजबरीनं ताबा मिळवायचा. आणि ही गोष्ट आपल्याला त्या सगळ्यांच्या अगोदर करावी लागणार. दंडवते आणि त्या पोरीची केस स्टँड होण्या अगोदर आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली पाहिजे. पण त्यासाठी वर्षा मॅडमची आपल्याला मदत घ्यावी लागेल. नाही घ्यावी लागणार, म्हणजे ती करणारच नाही. आपण त्यासाठी आदेश आणू ना. एकदा ऑर्डर हातात आली की पोलिसांची मदत घेता येईल, ती घेऊ. पण ते 2 दावेदार आणि संजीव कसे गप्प बसणार? एका बाजूला त्यांना धमक्या देत देत त्यांचं मानसिक खच्चीकरण मी करत राहतो. त्यानंतर म्हणजे कंपनी ताब्यात आल्याच्या नंतर वर्षाचा काटा काढायचा. तुम्ही तर त्यांना आपल्या कंपनीत कंटिन्यू करायचं म्हणत होता. म्हणालो होतो, आता नाही. आता नाही. आणि एकदा ती वर्षा कंपनीतून गेली, कंपनीचा ताबा आपल्या हातात आणि हे तिघे कोर्ट केसमध्ये गुंतले. 2 किमान 2 वर्ष कंपनीवर बिनदिक्कतपणे आपली सत्ता असणार. हा, म्हणजे 2 वर्ष आपल्याला सगळं आवरत घेता येणार. एक्झॅक्टली. राहता राहिला प्रश्न त्या बंगल्याचा. बंगल्यावर एवढ्यात क्लेम सांगता येणार नाही आपल्याला. ती घाई नको. त्यासाठी तो संजीव बंगल्यातच कसा राहील यासाठी त्याला सपोर्ट करतो. साहेब, तुम्ही धोरणी आहात. त्याशिवाय मालक होता येत नाही पन्नालालजी. खरं धोरण हे पाहिजेच. महत्वाची गोष्ट, बोला साहेब. या सगळ्यांचे, अगदी त्या वर्षा मॅडम सहित सगळ्यांचे फोटो आपल्या फाईलला असू द्या. गरज पडते. व्यवस्था करतो साहेब. आणि घ्या मग भालेकर काकांकडून ऑफिस प्रवेशाचा मुहूर्त घ्या काढून. काढतो साहेब. सगळी तयारी झाली की मला कळवा. कळवतो साहेब.
जरा शांतपणे विचार कर ना. सगळ्या गोष्टी सरळ होतील बघ. काय झालं रे? काय झालं म्हणून काय विचारते तू? यांना ओळखलं ना? त्या दिवशी ह्याच आल्या होत्या ना, मिस सरोज बडावाला, ह्या घराच्या मालकीण बाई. हुकुम मेरे हा.